त्या दिवशी आम्ही नगरला गेलो होतो बरं का, माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं आणि तेव्हा गेलो होतो आम्ही. आणि येता येता सुप्याच्या ह्या बेकरीत थांबलो. आम्ही सगळे 4 जण 4-5 जण गेलो होतो. तर येताना ठरलं की चहा नाही तर नाश्ता काहीतरी घ्यायचा. पण लग्नात लय जेवण केलं तर त्याच्यामुळं मग कोणी चहा कोणी कॉफी घेतलं. ही माझी मनू डार्लिंग म्हणजे माझी मैत्रीण, साधी सरळ सज्जन, मनातलं सगळं गोष्टी मी तिच्याबरोबर शेअर करते बरं का. माझं हित गुज तिच्याजवळ असतं सगळं. ही माझी सुनंदा, ही पण तशीच आहे. एकदम साधं राहणं. हे तिचे मिस्टर. आणि खरं सांगू, त्यांचं लव्ह मॅरेज नाही झालं बरं का, अरेंज मॅरेज झालं आहे. पण एकाच क्लासमध्ये होतं, आम्ही सगळे एकत्र होतो शिकायला. आम्ही तिला मुद्दा म्हणतो, तुला आवडत होता का ग सर्जेराव? योगायोगाच्या गोष्टी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळं सगळं चांगलं होतं, आहे का नाही. ह्या दुकानातल्या लोकांना पण किती श्रद्धा आहे त्यांच्याबद्दल असं दिसून येतं ना आपल्याला. हे मिठाईचे बॉक्स, कॅडबरी, चॉकलेट, खारी, टोस्ट, बटर, आईस्क्रीम, सगळं सगळं जिथल्या तिथं इतकं सुंदर आहे ना, इतकं भारी आहे ना, लय भारी बाबा. माझ्या तर तोंडालाच पाणी आलतं. मग आम्ही सगळ्यांनी इथं ना गव्हाच्या पिठाची बिस्किटं घेतले होते. बघा आमची मनू डार्लिंग. गव्हाच्या पिठाचे बिस्किटं इतके छान असतात ना इथं. आणि हे ना रोडलाच दुकान आहे. ही सुनंदा. नंदा सुनंदा. वाहतोय रोड बघा. आणि ही मी. हो 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 म्हणजे इथं या, नक्की या बेकरी.